समर्थ. मी डॉक्टर राखी आपल्याला शुक्रवारी काय करायचं हे सांगण्यासाठी आली आहे. आणि शुक्रवारी काय करायचं हे सांगायची गरजच नाही आहे, कारण आहे होळी रंगपंचमी. काल होलिका मातेची आपण पेटवून तिची पूजा करून आपल्या ज्या पण गोष्टी आहेत त्या आपण सगळ्या स्वाहा केलेल्या आहे, नारळ स्वाहा केले आहेत. आणि त्याच्यामुळे आपल्या आणि मुलाबाळांवर नजर नको म्हणून आपण तिची प्रार्थना केलेली आहे. सगळे वाईट कर्म असतील ते सगळे त्या होळीमध्ये टाकून दिले, शत्रुत्व टाकून दिलेलं आहे. आणि आज मस्त रंगीत रंगाने आपण आपलं सुरुवात करतो आहे. खग्रास चंद्रग्रहण आहे, दुपारपर्यंत पौर्णिमा आहे. त्याच्यामुळे आपल्याला खग्रास चंद्रग्रहणाची काही काळजी करायची नाही, कारण ते भारतात दिसणार नाही आहे. तर कुठलेही नियम नाही आहे. मोकळेपणाने तुम्ही तुमचा दिवस साजरा करू शकता. होळी खेळा. दुधाचा वस्तू जसं खीर आहे, परत मसाले दूध आहे, अशा प्रकारच्या वस्तू तुम्ही एकमेकांना दानामध्ये द्या, पियायला द्या, एन्जॉय करण्यासाठी द्या. आणि घरामध्येही गोडधोडमध्ये बनवा. उद्याचा दिवस शुक्र असल्यामुळे आपल्याला तुळजाभवानी कुलस्वामिनीला गजरे व्हायचे आहेत. त्याचप्रमाणे आपले झालेले सगळे नष्टक आपण होळीत दिलेले आहेत. घरात शुद्धता आलेली आहे. तर सकाळी गंगाजल किंवा गोमूत्र, तुरटी, मीठ ह्यामध्ये काही आपल्या घरात अवेलेबल असेल त्याने घराची लादी पुसा, उंबरठ्यावरलाही पुसा, त्याच्यावर छानपैकी रांगोळी काढा, गोंड्याची 2 फुलं लावा तिथे आणि संध्याकाळी दिवाळी लावा. कारण आपण आता चांगल्या पर्वाला सुरुवात करतो आहे. आणि आपल्या आजूबाजूचे वातावरण सुंदर राहण्यासाठी अगरबत्ती, धूप आपल्या घरामध्ये फिरवा. धूप फिरवताना त्यात लवंग आणि दालचिनी, काळी मिरी 2-4 अशा याच्याने संख्येने तुम्ही त्याच्यात टाका. तेजपत्ता आणि पूर्ण घरामध्ये धूप फिरवा. त्याच्याने घरामधले शुद्धता होईल. आपण आंघोळीमध्ये सुद्धा मीठ किंवा तुरटी घालून करा. आपला ऑरा क्लीन करा. आपल्या ऑरामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या होतात. मनस्थिती चांगली राहते. विचार करण्याची स्थिती चांगली राहते. खूप चांगला दिवस आहे, उत्तम दिवस आहे. तुम्ही कुठलेही कार्य करू शकता आणि आपला दिवस साजरा करू शकता. श्री स्वामी समर्थ. हॅपी होली. रंग रहे.